नमस्कार, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण वांगी भात ही रेसिपी बनवणार आहोत. खायला खूप टेस्टी आणि खूप मस्त लागणार आहे हे भात आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्याच्यासाठी आता इथे आपण मसाला चेचणार आहे. मसाल्यांच्यासाठी भरपूर अशा प्रमाणात आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आपल्या टेस्टनुसार इथं मोठं मीठ घ्यायचं आहे. सुकलेलं खोबरं थोडं 1-2 चमचा घ्यायचं आहे आणि ते खोबरं मी किसून घेतलेलं आहे. भरपूर अशा प्रमाणामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. लाल तिखट आपल्या टेस्टनुसार घालायचं आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला खलबत्त्यामध्येच चेचून घ्यायचा आहे. खलबत्त्यामध्ये चेचल्याने त्याची टेस्ट खूप छान लागते, त्याच्यामुळे तुम्ही खलबत्त्यामध्येच ही चटणी किंवा मसाला चेचून बघा. आता आपला मसाला तयार झालेला आहे. इथे आपल्याला वांगी भातासाठी जेवढे तुम्ही वांगी घेणार आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला उभं आणि आडवं कट करून घ्यायचं आहे. आता इकडे आपण भाताची तयारी करायचं आहे. भातासाठी इथे मी एका कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, जेवढा तुम्हाला लागेल तेवढं. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग पावडर आणि मोहरी घालायचं आहे आणि जेवढे आपण भात बनवणार आहोत तेवढं आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. तांदळाचं प्रमाण तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता, पण पाणी घालताना 1 वाटी तांदळाला इथे आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. आता आपला भातसुद्धा भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये मसाल्यांच्यामध्ये थोडासा गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घालायचं आहे. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता चवीपुरतं भातामध्ये सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडंसं किंचित आपल्याला साखर घालायचं आहे आणि सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आवर्जून आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. पण पाणी घेताना तुम्ही 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घेऊ शकता. आता इथे मी गरम पाणी तांदळामध्ये घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या टेस्टनुसार आपण मीठ आणि साखर आपल्याला टेस्ट करायचं आहे. जर व्यवस्थित झालेला असेल तर झाकण लावून ह्याला आपल्याला मोठं ठेवायचं आहे आणि 2 शिट्ट्या द्यायचं आहे झाकण लावून आणि बारीक 1-2 मिनटासाठी करायचं आहे. आता तिकडे भात होत आहे तोपर्यंत इकडे आपण वांगी थोडंसं डीप फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं तळायचं आहे. त्याच्यासाठी थोडं आपल्याला तेल जास्त लागणार आहे आणि आपण जे पाण्यामध्ये वांगी धुतलेलं होतं ते आपल्याला व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे. पाणी पूर्णपणे वांगीमधून काढून घ्यायचं आहे. आता वांगी आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडने म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आता वांगीसुद्धा आपली तळून झालेली आहे. आता तळलेल्या वांगीला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतरच आता आपण याच्यामध्ये मसाला भरणार आहे. जे आपण मसाला चेचलेलं होतं त्याच्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला तेल घालायचं आहे. एक अर्धा चमचा गरम तेल घालायचं आहे. आता वांगीसुद्धा इकडे आपले थंड झालेले आहेत आणि आपण जो मसाला चेचलेला होता तो मसाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. खूप छान लागते वांगी भाताची टेस्ट, त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण याच्यामध्ये आम्ही शेंगदाणे वापरत नाही, नुसता लसूण आणि कोथिंबीर आणि तिखट अशा पद्धतीनेच आपण मसाला बनवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आता आपलं मसालासुद्धा वांगीमध्ये भरून झालेला आहे. आता इकडे आपलं भातसुद्धा तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता भातसुद्धा आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता ह्या भाताला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे वांगी भातामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे अजून थोडं आपलं वांगी आणि मसाला आणि भात असं त्याचा फ्लेवर जे आपण मसाला बनवलेलं होतं त्याचा फ्लेवर आपला भातामध्ये उतरतो. त्याच्यामुळे गरम आहे तोपर्यंत 5 मिनटं ह्याला असंच झाकण लावून ठेवायचं आहे. आता आपलं मस्त असं वांगी भात तयार झालेलं आहे.
तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा की रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक